चला बघा आता दिवसा गाडी बघा कशी आहे गाडी छान आहे काय जाऊन येतो देवाला चला बसले आता दिवसा आता तुम्ही ओके तुम्ही मागच्या एक मिनिट बेल्ट लावून घेतो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आता जरा दिवसा लुक बघा आता सगळ्यांना अगोदर गुड आफ्टरनून दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि पाहुण्यांचं आजचं नियोजन गाडी घेतल्यानंतर इथं यांचं कुलदैवत आहे अमुक सिद्ध म्हणून तर त्या तिकडं सगळे जर आम्ही मंदिरात चालू आहे दर्शन घ्यायला पाठीमागे कांबळीत आहेत सुबोध भाचा पिलू मामा आहेत आणि पाहुणं पण आहेत हे बघा गाडी आतनं बघा कसं आहे डिस्प्ले आहे इकडे डिस्प्ले आहे आणि या गाडीचे वैशिष्ट्य आहे ना गाडीचं फीचर जबरदस्त आहे कोण आहेत शेजारी फुल एसी एवढ्या कडक उन्हामध्ये पूर्ण मावशीला द्यावं डिस्प्ले तिथं जे आहे ना या डिस्प्लेमध्ये सगळं दाखवते रात्री आम्ही सकाळी पण इकडं आता कोरवली कामती जे आहे जास्त काही लांब नाही एक जवळजवळ 5 किलोमीटर हायवेला जी गाडी जी पळते तुम्हाला सांगतो जबरदस्त गाडी पळते आणि वेगवेगळे फीचर वर इकडं सनरूफ पण आहे हे इथं सेन्सर आहे इथं हे असं केलं की बरोबर पूर्ण उघडते पाठीमागं असं केलं की बंद होते वेगवेगळं फीचर आहे आता इकडं ह्यांचं काय चालू आहे बघा तिथे फुगं गाडीचं उद्घाटन केल्यावर सगळं गाडीमध्ये काय केलं फुगं टाकलं होतं ते अजून पण आहेत ना इकडं जे ही कुठं जाते रस्ता अमुक सिद्धचा रस्ता आहे काय आणि हरळवाडीचा पण इकडं रस्ता आहे आपण पाहुण्याला विचारू आता काय कसं वाटतं जरा कसं कम्फर्टेबल आहे गाडी हो खूप मस्त आहे आज म्हणजे रात्री काय नाही दिवसा हायवेला पळवायला लय भारी आता ऑफ रोड रायडिंग चालू आहे आता ते तिथं ही सगळ्यांचं सीट बेल्ट असलं कोणाचं सीट बेल्ट नाही लावलं ना तिथं बरोबर त्या डिस्प्लेला दाखवते काय आणि किती किलोमीटर पळाली आणि हां मधल्या सीटाने ह्या पिल्लूच्या सीटाने लावलं नाही बरोबर त्या तिथं रेडमध्ये दाखवते कॅमेरा सिस्टीम आहे बरोबर 360 डिग्री अँगलचा कॅमेरा पुढं मागं सगळीकडे आहे अजून भरपूर फीचर आहे आता हळूहळू पाहुण्याला माहिती आहे आता ड्रायव्हिंग चालू आहे त्यामुळे त्यांना काही मी डिस्टर्ब करत नाही पुढं आता बघूया अमुक सिद्ध मी पण पहिल्यांदा चाललो आहे तिथे गेल्यावर बघूया देवस्थान कसं आहे पेढा धरा गाडी आणली नवीन देवाला चालला पावसाच दिसला म्हणलं गाडी घेतली का आणली माहिती ते आहे की 56 लाखाची घेतली होती 56 लाख हां जाऊन केल्या जाते रे दिसला म्हणलं पाणी आलं बरं झालं की आता देवाकडे तोड करून आलं बघा मंदिर हे जवळ त्याकडे आणि पारंब्याची झाडं दिसते तेव्हा लई दिवसात नाही बघितलं किलो कोणतं देव बाप्पा इथं हो मामू त्या मामू चला देवा आणि चला झाडं पारंब्याचीच येते का नाही किती मुळे बघ कशा आहेत सुबडी बाबा राहू दे इथे सावली चला आलोय बघा आता मंदिराकडं ह्यांच्या लग्न झालं की हे देवदेव करावं लागतं ना त्यामुळं सगळ्यात मोठं जे देवदेवांचा झालता 2019 आलतो त्याच्यावर आज झालं बघा इथं लागला पळायला दिवून घेतले मंदिर चला सोबडीने पाय पडलं का श्री अमुक सिद्ध प्रसन्न त्याला पाया पडा त्याला घंटी वाजवायला होत्या
पप्पाला उचलून घ्या. हां इकडे इकडे तोंड करून देवाकडे तोंड करून. हां खावा की. हा वाजव. आता काय करा वाजव की. चला सुबडीला पण घेऊन वाजवायला. ही जरा ॲक्टिव्ह व्हायला ही नाही वाजव घंटा वाजव. हां हां ऐक 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 बघ. फेडा दे मला. हा, आता हां आता वाजवा. जोरात. हां वाजवा वाजते वाजते. चला देवाला गाडीचा पेढा देवाला. आणि यांच्याकडे कसं आहे माहिती आहे का, ज्यांची लग्न झाली ना त्यांना जे काय देवाची भेट आणि लय मोठं देवदेवाचा कार्यक्रम करावाच लागते प्रत्येकाला. असा रूल्स आहे इकडे गावाकडे. परिसर बघा किती भारी आहे. पाय पडलेला आहे मी. लाव पडल्या कसं पळते बघ पुढे ते. 2000 आता बरोबर 7 वर्ष झालं. 7 वर्षानंतर आज आलो. पाठीमाग कुठलं देव आहे. हा त्याला माहिती आहे बघा काय करायचं सगळं. ही काय ते पाठीत मारून घ्यायचं असते का. आहे देवाचं. कोणतं देव आहे. भूताशी. मी पण घेऊ काय. भूताळ सिद्ध देव आहेत. टेम्परेचर भरपूर आहे. भूत घालवते का देव. ओ मंदिर बघा सगळीकडे फेवर ब्लॉक केलं. मोठं ही मंदिराचाच परिसर आहे सगळा. मामा तिकडे पेड वाटायला लागले तर. चला देवाचं दर्शन झाले आणि मला ते झाडं लई आवडली बघा पारंब्याची. हां मंदिर पण छान आहे. लई मोठी जत्रा भरती इकडे. कधी असते जत्रा देवाची. पाडव्याला जत्रा असते आणि भरपूर लोक येतात जत्रेला. गाडी घेतल्यानंतर देवाला आणते ती सगळी आणि त्यांचे कुलदैवत अमुक सिद्ध गावाचं. चला निघूया. गाडी चालू केल्यावर भारी आवाज येते. इंजिन सायलेंट आहे. इंजन एकदम. हां सगळ्यांना बेल्ट कंपल्सरी लावाच लागतो. नाही लावल्यावर काय करते. आवाज करते गाडी. टुंग 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 आवाज करते. चला आता व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि आता निघूया घराकडे. पाय पडले भंडारा भारी लावला बाचेने बघा आमच्या. हां सोलापूर हे बघ डिस्प्लेमध्ये दाखवले जवळ काय काय आहे. लोकेशन किती फीचर आहे बघा. टेलिफोन रेडिओ नेव्हिगेशन ड्रायव्हिंगचा कॅमेरा. हां काय घेतले माळवं घेतले. चालू केलं असताना कशाचं आहे. चालू केलं लाईट चालू डिस्प्लेवर सगळं दाखवतो. चला आता मला थोडं घरी खायला माळवं घेतले आणि इथनं बरोबर ही कामती हायवेनं घराकडे जायचं. इथं बघा कॅमेरानं बघा पाठीमागचा व्ह्यू दिसतोय बरोबर. येलो रेड गाडी वळवायचं 360 डिग्री हवा. पाठीमागं मंदिर ती पण दिसते. एवढा जबरदस्त पिक्चर आहे ना. फुल HD मध्ये दिसते. हे बघा सगळ्यात म्हणून आताच शोरूमच्या मालकाला फोन होता. इतकं कौतुक करत होते ना तरी. कारण एक बॉन्डिंग झाली पाहुण्याची त्याची आणि विचारत होतं कशी आहे गाडी कम्फर्टेबल ड्रायव्हिंग कशी आहे. कच्च्या रस्त्याला सुद्धा एकदम कम्फर्टेबल वाटते. अजिबात सस्पेन्शन इतकं स्ट्रॉंग आहे ना. बरं आहे का वळताना ह्या इकडं डिस्प्लेमध्ये पण दाखवतो बघा 360 डिग्रीला. हां ह्या पिवळ्या पट्ट्या हिरवा आहे ना पट्टा त्याच्याबरोबर आहे. इकडं कोरवलीचा रस्ता आहे. SD आली नाही इकडून कोरवलीचा आहे आणि इकडून कामतीचा रस्ता आहे. अशी पळती ना विमानाचा केकअप घेताना कसा आहे स्पीड आहे त्या टाईपचा. चला आता जरा कामतीला जाऊन परत माघारी वळायचं. गाडी कशी पळते बघा हायवेला.
शिलून सीट बेल्ट लावलं नाही बरोबर ती सिग्नल देते तो वाजता. आता निघालो घराकडे. गाडीचं जे एक स्पेशालिटी आहे का नाही, समोर बघा इथं ट्रक आहे आणि त्या डिस्प्लेवर बरोबर दाखवते ते तिथं ट्रकचं सिम्बॉल दाखवते. इथं आहे डिस्प्ले, ही एक डिस्प्ले त्या तिथं मीटरच्या डिस्प्लेमध्ये बरोबर केवढ्या अंतरावर ट्रक बघा. तर तिथं कुठलीही असो काय, आता बघा कारचं दाखवायला लागला सिम्बॉल, ट्रकचा, कारचा, आणि एवढं काय बाईक जरी आली तरी त्याचा सिम्बॉल दाखवतो. म्हणजे इतकं जबरदस्त फॅसिलिटी आणि ॲडव्हान्स फीचर आहे ना, सगळं जेवढं काय ॲडव्हान्स प्रो लेवल ॲडव्हान्स म्हणलं तरी काय हरकत नाही. आलं आता घराजवळ आलोय. त्यामुळे त्याच्या गावाकडं एक ओळख ही 2 टाक्या आहेत ना, एक कोरवलीच्या 2 जुन्या टाक्या आहेत त्या. आणि इकडं आल्या की कोण पाहुणे आले तर त्यांनी व्हिडिओ बघून लक्षात राहते. इकडं जुन्या टाक्यामधून जवळून इकडं वळायची. इकडं प्राथमिक शाळा आहे 1ली ते 4थी. आणि इथनं जे आहे ना, हे रानाकडे जायचा रस्ता आहे. रानात पण 2 घरी आहेत तिथं. आता नवीन घर बांधल्यामुळं काय तिकडं नाही. आता शेतात तेवढं आपलं चित्राबा आहे, ते ऊस आहे, नारळाची झाडं आहे. ते बघू कधी तर नेक्स्ट टाईम रानात गेलं तर दाखवेल. आणि आपलं न्यू सिद्धार्थनगर मंडळाचं नाव एरियाचं कोरवली. आपलं जय भीमनगर पाटकुल कसं आहे तसं इथं न्यू सिद्धार्थनगर आहे. आणि इथनं वळून असं समोर एक इथं बिल्डिंग, तिथनं वळण मारून बघा तिकडं 2 टावर आहे. आणि बाहेरनं घर बघा कसं दिसतंय. आलो जातात जवळ. काय करा बाहेरनं बघा लांबनं घर कसं दिसतं. मेडिकल आहे इकडं आहे नाव, इकडं सोबत जुनी गाडी इथं पार्क केली. इथं पार्क करायचं. चला घर आलेलं आहे. रिवर्स करताना सगळं कॅमेरा दिसतं. मला डिस्प्लेमध्ये दाखवतो 3 लाईन दाखवते, रेड, येलो. डिस्प्लेमध्ये बसूनच बरोबर दिसतं. पिल्या बघ म्या बरोबर जुन्या गाडीच्या शेजारी ॲक्युरेट दाखवतो. बघा जुनी गाडी डिस्प्लेत बघा इकडं. गॅस केलं ना तेवढी लाईन इकडे लाल मॅच केली. हां हे बरोबर सरळ होते. स्टेरिंग सरळ हां बस. बरं चला. इतकं AC मध्ये बसताना अचानक बाहेर गेलं ना जरा थोडं हे होते जरा. आलोय बघा आता संध्याकाळची वेळ झाली आणि इकडं अचानक लाईट गेली. संध्याकाळी बघा स्लापवरून एकदम छान दिसतंय. बाचा खेळायला आला. आणि भेटूया आपण नंतर परत. इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.